रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी कारखाना न्हावरा व परिसराला नवसंजीवनी देणारा एक कारखाना। तब्बल 20 वर्षांपूर्वी आमदार रावसाहेब पवार यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला उत्तम भाव मिळावा यासाठी घोडगंगेची कोनशिला बसवली आणि सुरू झाला शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जोपासणाऱ्या एका कारखान्याचा दैदिप्यमान प्रवास। शेतकऱ्यांच्या ऊसाला कवडीमोल भाव मिळत होता, शेतकऱ्यांवर अन्याय होत होता। अशाच काळात म्हणजेच तब्बल 20 वर्षांपूर्वी रावसाहेब दादा पवार यांनी या घोडगंगा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर शेतकऱ्यांची अक्षरशः भरभराट होऊ लागली। त्यांच्या पश्चात त्यांच्या या कारखान्याचा वारसा अशोकराव पवार यांनी तितक्याच क्षमतेने पुढे नेलाय। तर आज आपण जाणून घेऊया घोडगंगा कारखान्याच्या यशाची ही वाटचाल। शिरूर तालुक्यामध्ये ऊसाचं खूप उत्पादन होत होतं, तथापि या तालुक्यामध्ये ऊसावर प्रक्रिया करणारा कारखाना नव्हता। त्यामुळे इथून सगळा ऊस हा इतर कारखाने गेटके म्हणून घेऊन जात होते। त्यामुळे या भागातील सभासदांचं खूप आर्थिक नुकसान होत होतं। हे नुकसान ओळखून आदरणीय रावसाहेबदादा पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे रजिस्ट्रेशन करून कारखाना चालू केला। त्यामुळे या भागातील ऊस उत्पादकांना ऊसाचा योग्य मोबदला मिळून लोकांची आर्थिक उन्नती झालेली आहे। जवळपास हॉटेल्स इतर व्यवसाय निर्माण झालेले आहेत आणि कारखाना इथं आल्यामुळं जवळपासच्या जमिनीच्या किमती ह्या 10 पटीनं वाढल्या। त्यामुळे लोकांचं आर्थिक मान खूपच सुधारलेलं आहे। साखर दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा गोड घटक, पण ही साखर नेमकी कशी तयार केली जाते ठाऊक आहे का? कदाचित खूप जणांना माहीत नसेल की साखरेचा हा गोड घटक तयार करायला उसाला कोणकोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं। चला तर पाहूयात या साखरेची गोड कहाणी, अर्थात तयार होण्याची प्रक्रिया। तर आता आपण सध्या घोडगंगा कारखान्यावर आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कारखान्यात साखर तयार होते, मात्र ती नेमकी कशी तयार होते याचीच पूर्ण प्रोसेस आज आपण बघणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत चीफ इंजिनियर आणि चीफ केमिस्ट। आता आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर, सर्वप्रथम काय केला जातो, म्हणजे ऊस आणला जातो, मग आणल्यानंतर काय केले जाते? पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आमचे शेती अधिकारी आहेत ते शेतामधून चांगल्या प्रतीचा ऊस तोडून बैलगाडी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणतात। आता नवीन एक सिस्टम निघालेली आहे की त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग सिस्टम, आता हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये हार्वेस्टर मशीननी ऑटोमॅटिकली ऊस तोडून त्या हार्वेस्टरच्या नवीन ट्रॉल्या असतात त्याच्यामध्ये भरला जातो आणि ह्या अशा 3 पद्धतीने बैलगाडी, हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर आणि ट्रक ह्यामधून ऊस येतो। आल्यानंतर पहिल्या सर्वप्रथम ह्या दोन्ही वजन काट्यावर तो वजन केला जातो, त्याची नोंद घेतली जाते वजनाची। त्याची एक पावती आम्ही शेतकऱ्यांना परत करतो आणि एक पावती आमच्या अकाउंट ऑफिसला जाते आणि तो वजन केलेला ऊस हा त्या रस्त्याने सरळ इकडे येतो आणि इथं आमच्या इथं केन अनलोडर म्हणतो आम्ही याला। त्या केन अनलोडरच्या खाली त्या गाड्या उभ्या राहतात। एका बाजूला आम्ही बैलगाड्या उभा करतो, एका बाजूला आम्ही ट्रॅक्टर ट्रक उभा करतो आणि ते एकदा ते आल्यानंतर ऊस उचलून तो आम्ही ऊस फीडिंग टेबलवर असं ठेवतो आणि तो फीडिंग टेबलवर ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही एक फीड रेट लावलेला असतो। तासाला एवढं क्रशिंग करणं TCH एवढा आम्ही त्याचा फीड रेशो ठेवलेला असतो। त्या पद्धतीनं हे आमचे फीडिंग टेबल ऑपरेटर फीड करतात ऊस त्या गव्हाणीमध्ये आणि ह्या गव्हाणीमध्ये ऊस केलेला ऊस पडलेला ऊस हा असा सरळ मिलच्या दिशेने जातो आणि ह्याच्यामध्ये पडलेल्या ऊसाचं म्हणजे प्रिपरेशन केलं जातं। म्हणजे एका वेळी किती ऊस त्या ह्याच्यामध्ये घातला जातो? एका वाहनात आम्ही सर्वसाधारण एका वाहनात अंदाजे 20 टन ऊस येतो। तर 20 टनाचे आमचे 4 भाग असतात त्याच्यामध्ये, म्हणजे एक जो म्हणतो आपण तो 5 टनाचा बरोबर तो आम्ही फिडिंग टेबलवर उतरतो आणि तसा तो सर्वसाधारणपणे 2 टन 3 टन असा माल गव्हाणीमध्ये पडतो। त्यामुळे कुठेही रस सांडत नाही आणि हा तयार झालेला प्रिपरेटिव्ह ऊस हा मिलमध्ये जाऊन दाबला जातो आणि सगळा ऊसापासून रस काढला हा बाजूला जातो आणि त्यातून बगॅस असा पुढे जातो आणि असे आमच्याकडे 4 मिल आहेत। पहिल्या मिलमध्ये जास्तीत जास्त 65 ते 70% एक्स्ट्रॅक्शन होतं, दुसऱ्या रसाचं एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि शेवटच्या मिलमधून आमचं 95 ते 96% रस पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट आणि राहिलेला जो बगॅस आहे तो आम्ही इंधन म्हणून आणि म्हणजे तो राहिलेला चोथा ज्याला बगॅस असं म्हटलं जातं तो चोथा बॉयलरकडे फ्युएल म्हणून जातो आणि उरलेला जो रस आहे तो आम्ही उत्पादन विभाग जो आमचा आहे त्याच्यामध्ये सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीची साखर काढण्यासाठी जे करावं लागतं ते आमचे सहकारी सायकर्स आहेत
स्वतः त्यात लक्ष घालतात आणि त्या आलेल्या रसाचं वजन घेऊन पुढली जी प्रोसेस आहे ती आमचे सायकर साहेब करतात. आता आपण मगाशी ज्या पद्धतीनं म्हटलं की ऊस प्रिपरेशन केन प्रिपेअर केला जातो, म्हणजे ऊसाची छल्ला जातो, त्यासाठी लेवलर, चॉपर आणि त्यानंतर इथं हा फायबरायझर आहे. हा फायबरायझर नावामध्येच आहे की फायबर करणं म्हणजे मराठीत आपण त्याला तंतू म्हणतो. वेगळं केलं जातं, त्यातला रस काढला जात नाही, परंतु रस लगेच निघेल अशी प्रक्रिया केली जाते. हा, म्हणजे ते तंतू वेगवेगळे असं काही केलं जातं का? जसं दोरा असतो ना, दोऱ्याच्या मापाचा एक अशी निघतात ते आणि त्याच्यावर रसाचे टिपके राहिले जातात. हे इथं केलं जातं. त्यातून रस बाहेर पडत नाही, पण रस जेवढा ऊस खाल्ला जातो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त रस आपल्याला काढता येतो. आणि हे खरंच सगळ्यात चांगलं युनिट हे आहे की जिथं फायबर जर चांगला असतो तिथं मिल एक्स्ट्रॅक्शन आणि बगॅस असं सगळं चांगलं मिळतं. आणि मगाशी आम्ही जे साहेबांनी आपल्याला मगाशी येता येतं थोडीशी माहिती दिली, हा बगॅस जो आम्ही इंधन म्हणून वापरतो तो हा सीझनमध्ये आम्ही वापरतो, पण ह्यातमध्ये आता बगॅसचं प्रमाण जर जास्त असेल तर तो सदरचा बगॅस आम्ही कोजनकडं नवीन गेल्या वर्षी आम्ही केलेला आहे. त्या कोजनला फ्युएल म्हणून देतो आणि कोजनमधून आपण वीज निर्मिती ती वीज निर्मिती कारखान्यासाठी लागणारी वीज कारखाना वापरून उर्वरित जी त्यापासून तयार होणारी वीज आहे ती आम्ही वीज MSEBला साधारणतः किती मेगावॅट अशी वीज तयार होते? आमच्याकडे साधारणतः 20.5 मेगावॅटचं आमचं कोजनरेशन आहे. त्यापासून 13.8 मेगावॅट आम्ही विकणार आहोत. अजून आमचं एक्सपोर्ट झालेलं नाही. 13 आम्ही शेतामध्ये विकणार आहोत आणि 16.08 मेगावॅट आम्ही ऑफ शेतामध्ये विकणार. सदरच्या ज्या मिल आम्ही आहेत त्या पलीकडे त्या बाजूला आम्ही टर्बाईन आहेत, त्रिवेणीची टर्बाईन आहेत, त्या टर्बाईनवरच फिरवतो. म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही काय करतो की जे आमचा बगॅस जो बॉयलरला जातो त्याच्यापासून स्टीम तयार करतो आणि त्या स्टीमवर आम्ही हे जे मिल आहे ती पण स्टीमवर फिरवतो आणि एक पॉवर टर्बाईनसाठी आम्ही स्टीम घेतो, त्याच्यावर आम्ही टर्बाईन फिरवतो आणि जे टर्बाईनवर आम्ही जे आता इलेक्ट्रिकल युनिट्स आहेत ते पॉवर टर्बाईनवर आम्ही देतो आणि हे बाकीचे स्टीम ड्रिव्हनवर आम्ही हे मिल फिरवून घेतो. त्याचं एकच वैशिष्ट्य आहे, शुगर फॅक्टरीमध्ये कुठल्याही प्रकारची बाहेरची MSEB घेतली जात नाही. म्हणजे सगळे वीज निर्मिती इथंच तयार होते. आम्हीच करतो. को जनरेशन असो किंवा नसो त्यावेळेस आम्ही आमची जी वीज लागते ती आम्ही आमचीच तयार करतो आणि आम्हीच वापरतो असं. आणि स्वतः एवढी वीज असते ती आम्ही तुम्ही एक्सपोर्ट पण करता. आणि याच्यामध्ये मग आता ऊसाचे काय होतं, 2 पार्ट होतात. एक म्हणजे बगॅस जातो आणि एक रस. ज्यूसापासून आपण क्लॅरिफिकेशन करतो, बगॅसचा उपयोग तुम्हाला सांगितला. हो सांग असं. सध्या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 2500 मेट्रिक टन आहे. तथापि कारखाना प्रतिदिन 4500 मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो आणि कारखान्याकडे 30,000 किलोलिटर KLPDची डिस्टिलरी आहे. डिस्टिलरीमध्ये इथेनॉल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल आणि रेक्टिफाईड स्पिरिट उत्पादित केलं जातं. कारखान्याने 20.5 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली असून तो या गळीत हंगामामध्ये चालू होईल. त्यामधून प्रतिदिनी सर्वसाधारणपणे 13.5 ते 14 मेगावॅट एक्सपोर्ट वीज होऊ शकते. आतापर्यंत आपण बघितलं की साखर निर्मिती कशा पद्धतीने केली जाते आणि या साखर निर्मितीतला कारखान्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हा मिल असतो, ज्याच्यामध्ये ऊसाचा चौथा म्हणजेच बगॅस आणि रस वेगळा केला जातो. रस पुढे पाठवला जातो तर बगॅस इंधन म्हणून वापरला जातो आणि ही सगळी प्रोसेस होण्यासाठी टर्बाईन वापरलं जातं. आणि हे जे तुम्ही बघू शकता यालाच टर्बाईन असं म्हटलं जातं. हे मिलचं पूर्ण प्रोसेसिंग या टर्बाईनवरच अवलंबून असतं. साखर निर्मितीतली आतापर्यंत आपण एवढीशी माहिती घेतली आहोत. पुढची माहिती पण घेऊयात, पण भेटूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा संवाद लाईव्ह TV. आई, दादा यावेळेस काय गिफ्ट आणणार आहे ग? आणेल ग, दरवेळेस आणतोस ना, ह्यावेळेस पण आण. माझं गिफ्ट
मग झाली की नाही वेगळी दिवाळी? ही दिवाळी आणखी उजळू द्या मनमोहक आणि आकर्षक दागिन्यांनी. SK खांडरे सराफ अँड ज्वेलर्स, भैया सराफ. 200 वर्षांची सुवर्ण परंपरा. SK खांडरे, सुभाष चौक, शिरूर. राकेश मोबाईल, सर्व कंपन्यांचे मोबाईल होलसेल दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण. सर्व ब्रँडेड स्मार्टफोन्सवर 20% सूट. दिवाळी फेस्टिवल धमाका ऑफर. कोणताही मोबाईल खरेदी करा आणि मिळवा 2 व्हीलर, फ्रिज, LCD, चांदीची नाणी यासारखी बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. लकी विजेता बनण्यासाठी आजच खरेदी करा आणि नशीबवान बना. खास फेस्टिवल एक्सचेंज धमाका ऑफर. जुना मोबाईल घेऊन या आणि नवीन मोबाईल घेऊन जा. स्कीम जाणून घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही मोबाईल खरेदी करा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. मोबाईल घ्या हप्त्यावर 0% व्याजदरावर. बजाज कार्ड धारकांसाठी 2000 रुपयांपर्यंत खास सवलत. मोबाईल रिपेअरिंगची सुविधा उपलब्ध. राकेश मोबाईल, शाखा नंबर 1 व 2, साखला कॉम्प्लेक्स, ST बस स्थानकासमोर, पुणे नगर रोड, शिरूर. शाखा नंबर 3, शिरूर नगरपालिका बिल्डिंग, हॉटेल आस्वाद शेजारी, गाळा नंबर 2, पुणे नगर रोड, शिरूर. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपल्यासोबत आता आहे चीफ इंजिनियर. तर सर काय सांगाल की आता आपण ती मिलची पूर्ण प्रोसेस बघितली, आता पुढची प्रोसेस काय आहे? मिलमधून आपण रस आणि बगॅस या 2 सेपरेट बाजू केल्यानंतर रस हा उत्पादन विभागाकडे आपण प्रोसेससाठी पाठवतो आणि उरलेला जो बगॅस आहे तो बगॅस ह्या कॅरियरमधून इकडे बॉयलरला इंधन म्हणून वापरतो. आणि तो वापरत असताना सदरच्या ठिकाणी आम्ही फर्नेसमध्ये तो बगॅस घेऊन तो लाईटअप म्हणजे पेटवला जातो आणि त्याच्यावर आपल्याला स्टीम निर्मिती होते. आणि त्याच्यापासून जी स्टीम निर्मिती केली जाते त्याचं टेम्परेचर 340 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत स्टीम तयार केली जाते. आणि सदरची स्टीम आम्ही 2 ठिकाणी वापरतो सध्या. म्हणजे एक पॉवर टर्बाईन करता वापरतो, तिथं आम्ही पॉवर निर्माण झालेली वाफ तुम्ही टर्बाईन चालवण्यासाठी वापरतो आणि त्या टर्बाईन आम्ही स्वतःची वीज निर्मिती करतो. सध्या आमचं जे टर्बाईन आहे ते 2.5 मेगावॅट एवढं वीज निर्मिती करतं. आणि मिल जी आहे आपण मगाशी तुम्हाला दाखवलं की जे टर्बाईन आहे त्याच्यामध्ये आमचे 4 टर्बाईन आहेत. त्रिवेणी कंपनीचे टर्बाईन आम्ही त्या बगॅस पासून येणाऱ्या वाफेवर 4 टर्बाईन चालवतो. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विजेची सगळी विजेवर ही सगळी यंत्रणा चालते. आणि यापासून जो उरलेला बगॅस आहे तो बाहेर बगॅस यार्डामध्ये जातो आणि तिथं आम्ही तो स्टोअर करतो. आणि ह्या वर्षीपासून आम्ही तो बगॅस आम्ही कोजनसाठी वापरणार आहे. तिथे आम्ही 18.5 मेगावॅटचं टर्बाईन वीज निर्मिती केली, तिथेही वीज निर्मिती करून ती वीज आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत. आणि आपण आता थोड्या वेळाने टर्बाईन बघू शकतो. तर प्रेक्षक हो, तुम्ही पाहू शकता हेच ते टर्बाईन आहे की जे बगॅसच्या स्टीमपासून हे टर्बाईन चालले जातात आणि या टर्बाईनपासून वीज निर्मिती केली जाते. आणि ही वीज निर्मिती इतकी असते की पूर्ण कारखान्याला याचा वीज पुरवठा केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की कारखान्याला बाहेरून वीज खरेदी करावी लागत नाही, ते स्वतः या टर्बाईन्सपासून आणि बगॅसपासून वीज निर्मिती करतात आणि पूर्ण कारखाना या विजेवर चालू शकतो. आता आपण बगॅसची पूर्ण माहिती घेतली, तर त्या रसचं पुढे काय होतं नक्की? आता बगॅस ऊसापासून जो आपल्याला 2 गोष्टी मिळतात, एक बगॅस आणि दुसरा ज्यूस मिळतो. तर तो ज्यूस असतो त्याला मिल्क ज्यूस म्हणतो. त्या मिल्क ज्यूसचं टेम्परेचर सुरुवातीला 30 डिग्री सेंटीग्रेड असतं. परंतु आपल्याला क्लॅरिफिकेशन करता 102 टेम्परेचर लागतं. शुद्ध जर रस करायचं म्हटलं तर त्याला 102 टेम्परेचर लागतं. ते 102 टेम्परेचर करण्याकरता आपण 2 स्टेजमध्ये त्याचं हिटिंग करत असतो. ते हिटिंग करताना जे हिटिंग मीडिया वापरतो त्याला ज्यूस हिटर म्हणतात. ज्यूस हिटर म्हणतात. तर पहिल्यांदा ज्यूस हिटिंग करताना ते 70 ते 72 डिग्री सेंटीग्रेडला आपण तो ज्यूस हीट करतो. खाली काही बर्नर लावलेला असतो का? बर्नर लावलेला नसतो. त्या ज्यूस हिटरमध्ये ट्यूबा टाकलेल्या असतात. त्या ट्यूबाच्या सराउंडिंग बाजूने स्टीम असते आणि ट्यूबामध्ये ज्यूस असतो. त्यामुळे ते हिट केलं जातं. म्हणजे तो जे स्टीम असते बघा किंवा टर्बाईनची जी स्टीम असते ती स्टीम आम्ही वापरत जाते. आणि त्याच्यापासून जे कंडेन्सेट निघतं ते परत आम्ही बॉयलरला रिसायकल करतो. त्यामुळे मल्टीपर्पज त्याचा यूज होत असतो. आणि हा ज्यूस किती टेम्परेचरला तुम्ही आता तापवतो? 70 ते 72 डिग्री सेंटीग्रेड तापवतो. त्यापूर्वी ज्यूसमध्ये उत्तम क्लॅरिफिकेशन होण्याकरता फॉस्फेट कंटेंटची जी लेवल असते ती 300 ते 350 ppm पर्यंत पाहिजे असते. परंतु जर आपल्याकडे 220 किंवा 230 असेल तर त्या प्रमाणात आपल्याला फॉस्फरिक ॲसिड त्यामध्ये ॲडिशन करावं लागतं. फॉस्फेट ॲसिडचं नक्की काय असतं? फॉस्फरिक ॲसिड म्हणजे ही प्रक्रिया करण्याकरता जी ज्यूस क्लॅरिफिकेशनला जी मदत करतो, कॅल्शियम फॉस्फेट नावाचं जे प्रेसिपिटेट मिळतं ते करण्याकरता आपला फॉस्फरिक ॲसिड टाकलं लागतं. फॉस्फरिक ॲसिड 300 ते 350 डिग्री 300 ते 350 ppm जर असेल तर आपली क्लॅरिफिकेशन प्रोसेस चांगली होती. सल्फिडेशन टँकमध्ये त्या सल्फिडेशन टँकमध्ये तो रस घेतला जातो 70 ते 72 डिग्री सेंटीग्रेडचा. त्याला इथं चुन्याचे कनेक्शन वर चुना दिलेलं आहे आणि SO2 गॅस असं याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे क्लॅरिफिकेशन होण्याकरता.
मग ऊसामध्ये जी घाण असते, मळी असते, ती मळी सेपरेट करण्याकरता आपण काय करतो, क्लॅरिफिकेशनची प्रोसेस इथं करतो. त्याच्याकरता ज्यूसचा pH सुरुवातीला जो 5.2 असतो तो चुना टाकून आपल्याला सुरुवातीला 9.5 पर्यंत करावं लागतो आणि सल्फ्युरिक ॲसिडचा गॅस देऊन पर्यंत 7.0 पर्यंत असतो. तर 7.0 pH का करायचा? pH म्हणजे सामू मराठीमध्ये. तर तो सामू का 7.0 करायचा? 7.0 पेक्षा जर कमी केला तर आपल्याला काय होतं, इन्व्हर्जन लॉसेस होऊन जे आपल्याला साखर मिळते ती कमी प्रमाणात मिळते. आणि जर जास्त केला 7.0 पेक्षा जास्त तर आपलं मॉलिक्युलचं प्रमाण वाढून तिथंही रिकव्हरी कमी होते आणि साखरेचा कलरवर त्याचा परिणाम होतो. हां, म्हणजे pH 7 एवढं ठेवलंच pH पाहिजे. 7 ठेवलंच पाहिजे आणि टेम्परेचरही 70 ते 72 डिग्री सेंटीग्रेड ठेवलं पाहिजे. आता आपण शेवटच्या भागात बघूयात की पोत्यातून साखर कशी नक्की आपल्याला मिळते. तर सर काय सांगाल, कसं होतं ही मॅडम, प्रोसेस? प्रथमतः काय होतं, जे आमचं एमॅस्केट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एमॅस्केटचं क्युरिंग केलं जातं. त्या आमच्याकडे 1750 kgच्या 2 मशीन्स आहेत. त्यामधून मोलॅसेस आणि साखर सेपरेट केली जाते. साधारणतः त्या साखरेचं टेम्परेचर असतं ते 47 ते 48 डिग्री सेंटीग्रेड असतं. त्यानंतर परत आम्ही त्याच्यामध्ये मॉइश्चर कमी करण्याकरता आम्ही हिटिंग करत असतो. हिटिंग केल्यानंतर परत कुलिंग करत असतो. कुलिंग करून ही सर्वच प्रोसेस चालू असते. त्याला एलिव्हेटर म्हणतात. एलिव्हेटरमधून ती ग्रेडर जाते. ग्रेडरमध्ये वेगवेगळ्या साईजच्या आम्ही स्क्रीन बसवलेल्या आहेत. स्मॉल आणि मीडियम आणि लार्ज LMS. त्याप्रमाणे आम्ही काय करतो, ग्रेडेशन करतो. त्या ग्रेडेशनप्रमाणे सायलोमध्ये साखर येते आणि सायलोमध्ये साखर आल्यानंतर तिथं मशीनला चालते ती आणि मशीनमधून मग एक मशीन सायलो आम्ही खाली करून घेतो त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे. आणि ती बॅग एकदा झाली ऑटोमॅटिकली 50 किलोची बॅग तयार झाली की कन्व्हेअरद्वारे ती गोडाऊनला सेंड केली जाते, पाठवली जाते. ज्या साखरेपासून आपल्या दिवसाची सुरुवात होते ती साखर कशा पद्धतीने तयार केली जाते त्याची पूर्ण माहिती आज आपण इथे बघितली. आता सध्या आपण गोडाऊनमध्ये उभे आहोत आणि आपण पूर्ण प्रक्रिया बघितली की ऊस कशा पद्धतीने येतो आणि साखर कशा पद्धतीने तयार झाली. ही पूर्ण प्रक्रियेची माहिती आता आपण इथे घेतली. शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील मोबाईल जगतातील विश्वासार्ह नाव गोविंद कम्युनिकेशन. आपल्या बजेटमधील मोबाईलसाठी गोविंद कम्युनिकेशन आहे बेस्ट पर्याय. दिवाळी धमाका ऑफरमध्ये मोबाईल खरेदी करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. भाग्यवान विजेता होण्यासाठी गोविंद कम्युनिकेशनला आजच भेट द्या. सोबतच मोबाईल खरेदी करा 0% व्याज दरावर. तर या दिवाळीचा आनंद द्विगुणित करा गोविंद कम्युनिकेशन सोबत. शाखा नंबर 1 इंदिरा गांधी पुतळ्याजवळ शिरूर, शाखा नंबर 2 मारुती मंदिरा शेजारी कारेगाव, तालुका शिरूर. नक्षीदार पैंजण, सुरेख ब्रेसलेट, अंगठ्या, कड, जोडवी, चेन्स असे चांदीच्या दागिन्यांमध्ये असंख्य पर्याय. तसेच चांदीची ताटं, वाट्या, देवदेवतांच्या मूर्त्या, पूजेचं साहित्य आणि चांदीमध्ये बरंच काही. फक्त SK खांडरे ज्वेलर्स मध्ये. चांदीच्या दागिन्यांची चकाकी अनुभवण्यासाठी आजच भेट द्या. सोबतच 1 ग्रॅम गोल्ड आणि सर्टिफाईड रत्नांचं भव्य दालन. SK खांडरे ज्वेलर्स 200 वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीची आणि विश्वासाची सुवर्णपेढी. SK खांडरे ज्वेलर्स, सुभाष चौक, शिरूर. या साखर कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ कामगारांचा संकुचित विचार न करता त्यांच्या मुलांचाही संवेदनशीलपणे विचार करून लहान मुलांसाठी साखर शाळा हा अभिनव उपक्रम घोडगंगा राबवते. ऊस तोडणी काम वेळेत पार पडावं, गाळप क्षमता वाढावी यासाठी कसलीच तडजोड कारखाना करत नाही. नंतर सुरुवातीला ऊसतोड कामगार साधारण 40 गाव, जळगाव, बीड जिल्हा, नगर जिल्हा, नंतर नांदेड जिल्ह्यातून काही आणि धुळे जिल्ह्यातून काही आपल्याकडे कामगार येतात सगळे. तर त्या कामगारांच्या प्रमुख मागण्या काय असतात? त्यांच्या आता प्रमुख मागण्या म्हणजे त्यांना लेबर भरण्यासाठी जी आर्थिक मदत पाहिजे असते ती आपण त्यांना ॲडव्हान्सच्या स्वरूपात देतो. आता लेबर आपलं कारखाना साईटवर आल्यानंतर त्यांची आपण एक कारखान्याची ऊस तोडणी कामगारांची शाळा असते ती आपण इथं घेतो आणि अगदी वरच्या वर्गातले जर विद्यार्थी असतील 5वी 6वीचे तर ते आपण इथं कोकडेवाडीला वगैरे तिथं पाठवतो. त्यांना त्यांची सोय तिथं करतो आणि अगदी छोटे जे विद्यार्थी आहेत ते आपण साईटवरच साखर शाळा त्यांची सुरू करतो. त्यावेळेस आपली साखर शाळा साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये सुरू होती? साधारण आता कारखाने चालू व्हायचा दिवस म्हणजे ऑक्टोबरमध्ये कारखाने किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला चालू होतात आणि साधारण त्या कारखाने चालू होण्याच्या अगोदर 4-5 दिवस सगळं मजूर इथं साईटवर येतं. आपल्या आल्यानंतर लगेच आपण ती शाळा सुरू करतो. त्यावेळेस आता शेतकीय विभाग तुम्ही जो सांभाळतात तर तुम्हाला आत्तापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये कोणते कोणते अनुभव आले, म्हणजे कशा प्रकारचे या कारखान्याबाबत? अनुभव तर चांगलेच आहे. कारखाना असल्यामुळं परिसरातल्या शेतकऱ्यांचा जो ऊस गेटकिनला द्यावा लागायचा, मग बाहेरचे कारखाने थोडेसे
त्यांना गेटकेंदारखान्याला कमी पेमेंट द्यायचे. तर तो प्रकार आता बंद झाला आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव आणि वेळेत ऊस त्यांचा गळितासाठी येतो. त्यामुळे ते शेतकरी सर्व समाधानकारक आहेत. केवळ साखर निर्मितीच नाही तर घोडगंगा कारखान्यात वीज निर्मिती प्रकल्पही अलीकडेच सुरू झालाय. 18.5 मेगावॉट वीज निर्मिती केली जात असून ती पर्यावरणपूरक आहे. विजेचा बराचसा भाग स्थानिक विद्युत मंडळाला दिला जातो. त्यामुळे परिसरातील विजेची समस्या सोडवण्यास घोडगंगा हातभार लावते असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारखान्यातून जो बगॅस तयार होतो म्हणजे जो ऊसाचा चोथा तयार होतो त्याच्यापासून वीज निर्मिती कशी केली जाते याची माहिती आता आपण जाणून घेऊया पाटील साहेबांकडून. पाटील सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आहे? आपण मगाशी जे सांगितलं की बगॅस जो आहे तो बगॅस यार्डामध्ये जातो. सदरचा बगॅस यार्डमध्ये स्टोअर केलेला बगॅस हा बेल्ट कन्व्हेयरच्या माध्यमातून आम्ही ह्या कोजनसाठी जो बॉयलर आहे तो 95 मेट्रिक टन कॅपॅसिटीचा बॉयलर आहे आणि त्याचं वर्किंग प्रेशर 87 kg/cm² आहे. सदरच्या बॉयलरला जो बगॅस घेऊन जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्यासाठी 18.5 मेगावॉटचं टर्बाईन आपण बसवलेलं आहे. त्याच्यावर जी वीज निर्मिती होते त्यातला कारखान्यासाठी लागणारी वीज ही इकडूनच दिली जाईल आणि उर्वरित वीज ही MSCBला किंवा MSCDCLला आपण एक्सपोर्ट करू आणि त्याच्यापासून आपल्याला प्रति युनिट 6 रुपये 37 पैसे हा रेट मिळतो आणि त्या मिळेल असं अपेक्षा करून आपण त्याच्यापासून जे मिळतील पैसे हे आपण सर्वसाधारणपणे आमची मॅनेजमेंट ऊसाचा दर वाढवून देण्यासाठी प्रयत्न करेल. कोजनरेशनकडून आपल्याला जी वीज मिळणार आहे 20.5 मेगावॉटचा आपला जो प्रकल्प आहे तो नक्कीच आपल्याला थोडासा महाग जाणार आहे. ही वीज तयार करणं थोडंसं महाग आहे, पण आपल्याला जी ही वीज तयार होते बगॅसपासून जी वीज तयार होते ती आपली कन्व्हेन्शनल नाही आहे. जे कोळशापासून जे वापरतो ती नाही आहे. कोळसा हा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. त्याच्यामुळं आपल्याला नक्कीच या विजेपासून जो ग्रीन पॉवर आहे तो तयार होणार आहे. त्याच्यामुळे आपलं ओझोन लेअरचं डिप्लिशन आहे ते कमी प्रमाणात होणार आहे. हा नक्कीच एक मोठा फायदा आहे आपल्याला. घोडगंगा कारखान्यात तयार होणाऱ्या बगॅसपासून जवळपास 18.5 मेगावॉटची वीज निर्मिती केली जाते. त्यापैकी 13 ते 14 मेगावॉट ही वीज MSCBला एक्सपोर्ट केली जाते आणि हा जो पूर्ण प्रकल्प आहे याची यशस्वी चाचणी झाली असून थोड्याच दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. पुणे जिल्ह्यात सोमेश्वर, भीमाशंकर याच्यानंतर शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच वीज निर्मितीचा प्रकल्प घोडगंगा कारखान्यात राबवण्यात आला आहे. यामुळे नागरिकातून याचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळते. जवळपास 90 कोटी खर्च करून हा विजेचा प्रकल्प इथं उभारण्यात आला आहे, ज्यापैकी 13 ते 14 मेगावॉट वीज ही MSCBला एक्सपोर्ट केली जाणार आहे. सुखसमृद्धीचं प्रतीक, प्रगतीचं लक्षण, ऐश्वर्य संपन्न आणि शुभचिन्हांकित असं गजांतलक्ष्मी आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरात यश, कीर्ती, वैभव आणि संपत्ती वृद्धिंगत करण्यासाठी आजच घरी आणा. गजांतलक्ष्मी मिळण्याचं शिरूर मधील एकमेव ठिकाण SK नक्षत्र. सोबतच 1 ग्रॅम गोल्ड आणि सर्टिफाईड रत्नांचं भव्य दालन. SK नक्षत्र 200 वर्षांपासून अखंड सेवेत. सुभाष चौक, शिरूर. आता मोबाईल घ्या हप्त्यावर 0% व्याजदरावर फक्त 5 मिनिटात. गोविंद कम्युनिकेशन, शिरूर. साखर कारखान्यातून अनेक बाय प्रोडक्ट तयार होतात. त्यातीलच एक म्हणजे मोलायसिस. याच मोलायसिसवर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करून तयार केलं जातं उच्च प्रतीचं अल्कोहोल. घोडगंगा कारखान्यात यासाठी एक प्रशस्त इमारत उभारली असून तयार झालेला अल्कोहोल बल्क प्रमाणात स्टोअर केला जातो. कारखान्यातून तयार होणारं हे अल्कोहोल देशातच नाही तर विदेशातही निर्यात केलं जातं.
तर मगाशी आपण बघितलं घोडगंगा कारखान्यातल्या सगळ्या साखरेची प्रोसेस बघितली आणि त्याच्यातून बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतो तो म्हणजे मोलायसिसपासून अल्कोहोल, इथेनॉल, ऑइल हे सगळं तयार होतं. त्याचीच आपण प्रोसेस ऐकूयात इथले जे इंचार्ज आहेत यादव सर यांच्याकडून. यादव सर काय सांगाल थोडक्यात त्याची प्रक्रिया? मोलेसिस जे आपण कारखान्यातून मोलेसिस बाय पंपाने येतं. मोलेसिसमध्ये आपली आता 30,000 लिटर प्रतिदिन क्षमतेची आपला आसवणी प्रकल्प आहे. त्या आसवणी प्रकल्पातले 2 भाग पडतात. एक सुरुवातीला फर्मेंटेशन सेक्शन, दुसरा डिस्टिलेशन सेक्शन. फर्मेंटेशन सेक्शन म्हणजे तिथं मोलेसिस जे साखर कारखान्यातून येतं त्याच्यावर आपण ईस्ट एन्झायमॅटिक रिॲक्शन्स केली जातात. त्यासाठी त्याला फर्मेंटेशन सेक्शन म्हणतात. फर्मेंटेशन सेक्शनमध्ये आपण काय करतो, बेसिकली जे मोलेसिसमधल्या ज्या शुगर्स असतात, जो टोटल रिड्युसिंग मॅटर असतो, तर त्यातून जे आपण साधारणतः C12H22O11 तो जो मॅटर आहे त्याच्यावर आपण अंडर हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटर डायल्युशन करून त्यानंतर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. त्या ग्लुकोजपासून आपण इथाइल अल्कोहोल तयार करतो. हां, मग इथाइल अल्कोहोल मी साधारणतः इथं आपण 100% यील्डला आपण इथं तयार करतो फर्मेंटेशनमध्ये. तिथं बेसिक रॉ मटेरियल आपल्याला ईस्ट काय करतं, ते ईस्ट ते मोलेसिसमधलं जे शुगर्स असतात त्या शुगर्स ॲब्सॉर्ब करतात. काही सेल बॉडीसाठी ॲब्सॉर्ब करतात, बाकीच्या राहिलेलं शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होतं. आणि ते अल्कोहोल आम्ही साधारणतः इथं रिटेन्शन टाईम जी रिॲक्शन जी कंप्लीट होते, म्हणजे मोलेसिसपासून सुरुवातीला मोलेसिस घेण्यापासून त्यानंतर कल्चर ॲक्टिव्हिटी, ईस्ट वाढवल्यानंतर परत पुन्हा आपल्याला नंतर ईस्ट रिॲक्शनला जो टाईम लागतो तो साधारणतः 24 तासात एका फर्मेंटरची एका टँकची रिॲक्शन कंप्लीट होते. मग साधारणतः 24 तासात अल्कोहोल तयार होतं. मग साधारणतः आपली प्लॅन्टची कॅपॅसिटी आहे 30,000 लिटर्स प्रतिदिन. पण आता आम्ही नंतर काही थोडेसे चेंजेस करून त्यात आम्हाला रेक्टिफाईड स्पिरिट 45,000 लिटर प्रतिदिनी आपण उत्पादन क्षमता घेतो. मग 45,000 लिटर प्रतिदिनी आपल्याला उत्पादन क्षमतेला जो बॅक कॅल्क्युलेशन करून जे आपल्याला मोलेसिस आणि फर्मेंटेड वॉश लागतो, तो फर्मेंटेड वॉश तयार करण्यासाठी मोलेसिसची काय रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने आम्ही शुगर फॅक्टरीकडून मोलेसिस घेतो. त्याच्यावर आम्ही रिॲक्शन इथं फर्मेंटेशन सेक्शनला रिॲक्शन कंप्लीट करतो विथ ईस्ट. त्याला लागणारे जे न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स टाकतो ईस्ट वाढीसाठी. आणि ते ईस्ट काय करतं, मोलेसिसमधले शुगर कन्व्हर्जन करून शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये केलं जातं. आणि ते अल्कोहोल सेपरेट, त्यातून जे बाय प्रॉडक्ट तयार होतात, फ्युजल ऑइल, त्यानंतर काही ॲसिड्स तयार होतात. फक्त इथं आपण काय करतो, फक्त रेक्टिफायर अल्कोहोल फक्त सेपरेट करतो. आणि अल्कोहोलचे जे नॉमिनक्लेचर पुढं आहे ते डिस्टिलेशनला सेपरेशन करतो. डिस्टिलेशन म्हणजे काय की ती व्हर्च्यू ऑफ डिफरन्स बॉइलिंग पॉईंट, वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंट, ते मिक्सचर असतं. जे मिक्सचर अल्कोहोलमध्ये वेगवेगळे बॉइलिंग पॉईंट्स असतात. मग त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंटनुसार ते सेपरेशन केलं जातं. हां, मग आता सुरुवातीला आपला जो आता 7 कॉलम सिस्टीम आहे आमच्या डिस्टिलेशन MPR टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आमचा प्लॅन्ट आहे, मल्टीप्रेशर टेक्नॉलॉजीचा. ते व्हॅक्यूम डिस्टिलेशनवर चालतं. मग व्हॅक्यूम डिस्टिलेशनवर चालणार आमचा प्लॅन्ट, त्यातून आम्हाला रेक्टिफाईड स्पिरिट, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, ॲब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे इथेनॉल, म्हणजे एका वेळा आम्ही 3 प्रॉडक्ट घेऊ शकतो इथं. आणि डिस्टिलेशनला किती वेळ? डिस्टिलेशनला साधारणतः सुरुवात आपण केल्यानंतर तिथला जो हे आहे बॅकअप आहे तो क्वांटम पूर्ण झाल्यानंतर एकदा प्युरिटी आली, अल्कोहोल पर्सेंटेज आलं, साधारणतः आपल्या इथं 9 ते 10% अल्कोहोल 100% यील्ड असतं. ते साधारणतः आपण रेक्टिफाईड स्पिरिटला 95% प्युरिटीचं रेक्टिफाईड स्पिरिट काढतो. 96% प्युरिटीचं आपण 96% अल्कोहोल व्हॉल्यूमचा आपण काय करतो, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल काढतो. आणि 99.9%चा आपण इथेनॉल तयार करतो. मग ज्यावेळेला ती प्युरिटी येते त्यावेळेला आपण काय करतो, त्यावेळेला कॉलमचा होल्डअप. मग सुरुवातीला आमच्याकडे 7 कॉलम सिस्टीम आहे. सुरुवातीला अनालायझर कॉलम, त्यानंतर प्री रेक्टिफायर कॉलम, त्यानंतर हायड्रो कॉलम, त्यानंतर सिमरिंग कॉलम, फ्युजल ऑइल कॉलम. मग प्रत्येक इम्प्युरिटीज जसं आम्हाला क्वालिटी रेक्टिफाईड स्पिरिटची लागत असेल त्या पद्धतीने आम्ही ते सेपरेशन करतो. मग तिथे इम्प्युरिटीज सेपरेट करतो. म्हणजे आम्ही इम्प्युअर स्पिरिट बाजूला काढतो, रेक्टिफाईड स्पिरिट बाजूला काढतो. आणि रेक्टिफाईड स्पिरिट नंतर त्याला फीड करून सिमरिंग कॉलममधून आम्ही काय करतो, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल घेतो, की जे आमचं बॉटलिंगसाठी आम्हाला म्हणजे पोर्टेबलसाठी आम्ही ते विक्री करतो. चांगला उत्पन्नाचा सोर्स आहे डिस्टिलरी बाय प्रॉडक्टवर. मोलेसिस आपण विकण्यापेक्षा मोलेसिसचं प्रोसेस केलं तर मोलेसिसच्या प्रोसेसपासून नुसतंही आपण एक्सपोर्ट विकू शकतो आपण, सेल करू शकतो. पण सेल करण्यापेक्षा प्रोसेस केलं तर त्याच्यापासून जी मिळणारं अल्कोहोल आहे, अल्कोहोल त्यातून आपल्याला 100% निश्चित फायदा होतो. अल्कोहोल मोलेसिस प्रक्रिया करतो. आणि त्या डिस्टिलरी म्हणजे प्रत्येक म्हणजे साखर कारखान्याला डिस्टिलरी असणं फार आवश्यक आहे. बाय प्रॉडक्ट डिस्टिलरी असणं फार चांगलं असते आणि ते फायदेशीर असते कारखान्याच्या दृष्टीनं. घोडगंगा कारखान्याचा इतका व्याप असतानाही कामगारापासून उच्च अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना चांगली सुविधा व सेवा पुरवण्यात कारखाना तसूभरही कमी पडलेला नाही.
त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कारखाना नेहमीच काम करतोय. समाधानी कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना मांडल्या. की आतापर्यंत या कारखान्यात कुठली काम करताना जीवितहानी किंवा असं काही घडलंय का? असं काही नाही झालेलं. असं सुरक्षेचं पूर्णपणे काळजी घेतात? हां, पूर्ण काळजी घेतात. ओके. आणि म्हणजे ऑफ सीझनमध्ये किंवा असं कारखाना बंद पडण्याचं किती हे असतं? असं तसं काय ना, मी सगळे कामं चांगलं करतो, त्यामुळे काही अडचण येत नाही आम्हाला. कारखाना चालू जरी असतं ना, ऑप्शनला कामं चांगली करतो, त्यामुळे काही अडचण येत नाही आम्हाला. काय अडचण येत नाही. आणि तुमच्या पगाराबद्दल वगैरे रेग्युलर? हा, पगार आमचे रेग्युलर आहे. कारखान्याच्या 1997 सालापासून या ठिकाणी काम करतो आहे. माझ्याकडे मिल विभाग, सध्या ऑक्सिजनला मिल विभाग आहे. त्याचं आम्ही कारखाना चालू असताना सर्व कारखान्याचे सगळं एका पाळीमध्ये सर्व देखरेख पाहतो. कारखान्यामध्ये आमच्या कारखान्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं काम केलं जातं. आमचं कामगार वर्ग एकदम चांगला आहे. ऑक्सिजनमध्ये व्यवस्थित काम केलं जातं आणि कारखान्याचं चालू असताना आमचे स्टॉपेजेस एकदम कमीत कमी स्टॉपेजेसमध्ये कारखान्याचं गळीत हंगाम सुरळीतपणे पार पाडला जातो. आणि आमच्या कारखान्याचे सध्या 2,500 कॅपॅसिटी असूनसुद्धा आम्ही 4,500 मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो. कारखान्याच्या कॅपॅसिटीच्या पेक्षा जवळजवळ 175% गाळप क्षमता त्याचा वापर केला जातो. त्यामुळं ह्या कारखान्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे. घोडगंगा कारखाना हा एवढा मोठा आणि विस्तृत कारखाना आहे, तर याच्या सुरक्षेची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाते? आमच्याकडे टोटल 40 सिक्युरिटी गार्ड आहेत. ते डे अँड नाईट 3 शिफ्टमध्ये काम करतात आणि एकूण 11 पॉईंट आहेत. प्रत्येक पॉईंटवर एक गार्ड असतो. 24 तास सेवा? हो, 24 तास सेवा असते. आम्ही जवळपास 15 वर्ष झालेत काम करतो तिथं. चांगली वागणुकी, व्यवस्थित काम करतो, सगळं काही व्यवस्थित आहे. कारखान्याच्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा. न्हावरा परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच इंग्रजी माध्यमाची शाळा उपलब्ध व्हावी याच हेतूने रावसाहेब पवार इंग्रजी शाळेची स्थापना झाली आणि एक दर्जेदार शाळेचा पर्याय पालक आणि विद्यार्थ्यांना मिळालाय. घोडगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारातून निर्माण झालेली ही रावसाहेब दादा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आता आपण आलेलो आहोत. तर या कारखान्याने ही शाळा जी सुरू केलेली आहे, इंग्लिश मीडियम शाळा, 1ली ते 9वीपर्यंत विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. तर आता माझ्यासोबत या शाळेचे कनिष्ठ लिपिक आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की शाळेमध्ये वर्षभर कशा प्रकारचे उपक्रम साधले जातात. शाळेमध्ये आपण पोरांसाठी शिबिर घेतो सरकार दवाखान्याचे, किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा असतात, बाहेरच्या परीक्षा असतात, त्या परीक्षा घेतो. त्यानंतर त्यांना आपण मेडल देतो, बाकीच्या गोष्टी. बरं, शाळेचं आपण गॅदरिंग असतं, गॅदरिंग बरोबर गॅदरिंगमध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम, चांगल्या प्रकारे सगळं करतो. गॅदरिंगचे नंबर देतो त्यांना. अशा प्रकारे इतर शाळांच्या तुलनेत आपल्या शाळेची फी कशी राहते? म्हणजे त्या शाळेची फी कमीत कमी. आपण नर्सरीची फी माझ्या मनात 9,000 रुपये, सिनियर के जी ज्युनियर के जी 10,000 रुपये, नंतर 1ली ते 4थीचे 11,000 रुपये आणि 5वी ते 9वीचे आता 13,000 रुपये. आता सध्या एकूण किती विद्यार्थी शिक्षण घेतात? आता मागच्या वर्षी 8वीपर्यंत 364 विद्यार्थी आहेत. तर दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढत आहे का? यंदा जवळजवळ नवीन 100 ते 100 ॲडमिशन झालेत. म्हणजे आता पुढच्या वर्गाचे, मागच्या वर्गाचे म्हणून. या शाळेसाठी विशेष सहकार्य कोणाचं लाभलेलं आहे? असे बापू, शाळेचं बापूंचं सहकार्य, मार्गदर्शन बापूंचं. घोडगंगा साखर कारखाना संचलित रावसाहेब दादा पवार या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आता आपण उभे आहोत. माननीय माजी आमदार ॲडव्होकेट अशोक बाप्पू पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था कार्य करत आहे. या शाळेमुळे न्हावरा गावामध्ये एकंदरीत विकासामध्ये मोठी भर पडलेली आहे. या शाळेमध्ये इंग्लिश माध्यमाची ही शाळा गेल्या 13 वर्षापासून येथे सक्रिय आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना या शाळेच्या माध्यमातून इतर दुसऱ्या गावात जाण्याची गरज पडत नाही. एके प्रकारे या शाळेच्या माध्यमातून न्हावरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. पाणी एक मूलभूत गरज आणि जनसामान्यांची हीच गरज लक्षात घेऊन घोडगंगा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी पिता यावं यासाठी 1 रुपयात 4 लिटर पाणी पुरवलं जातं. 1 रुपयाचं कॉईन मशीनमध्ये टाकलं की 4 लिटर शुद्ध पाणी मिळतं. हा प्रयोग नागरिकांमध्ये भलताच लोकप्रिय ठरला असून घोडगंगा कारखान्याला सामान्यांची जाण असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे. या योजनेचा फायदा 1 नंबर चांगल्या पद्धतीने होत आहे. 25 पैसे लिटरने आपल्याला पाणी मिळत आहे. 1 रुपयामध्ये 4 लिटर पाणी भेटत आहे. त्यामुळे चांगला फायदा होत आहे.
घोडगंगा कारखाना जसा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे तसा तो सामान्यांसाठीही वरदान ठरत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या भीषण उन्हाळा आहे आणि त्यामुळे पाणी टंचाई सगळीकडेच जाणवते। मात्र सामान्यांचा विचार करून घोडगंगा कारखान्याने अतिशय वाजवी दरात इथं सामान्यांना पाणी उपलब्ध करून दिले। फक्त 25 पैशांमध्ये 25 पैसे प्रति लिटर अशा दराने इथं पाणी उपलब्ध करून दिलं जातं। तर या संपूर्ण घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिरूर तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट अशोक बाप्पू पवार आता माझ्यासोबत आहेत। तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की रावसाहेब दादा पवार हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना कशा प्रकारे वाटचाल करीत आहे। तर काय सांगाल बाप्पू की चेअरमन म्हणून सलग 18 वर्षे तुम्ही जबाबदारी पार पाडली, तर एकंदरीत साखर कारखाना आज कशा प्रकारे वाटचाल करीत आहे? कैलासवासी रावसाहेब दादा पवार संस्थापक चेअरमन यांनी हा कारखाना उभा केला। शेतकऱ्यांची फार मोठी साथ त्यांना लाभली आणि हा कारखाना उभा केल्यानंतर आज आपण माहिती घ्या, परिसरामधली लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारलेली आहे। पूर्वी अत्यंत कमी बाजारानं या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस इतर साखर कारखाने न्यायचे आणि त्यांच्या स्वतःच्या सभासदांना ते चांगले बाजार द्यायचे आणि आम्हाला कमी बाजार द्यायचे आणि त्यामुळं शेतकरी वर्ग नाराज होता, आम्हाला पर्याय नव्हता आणि म्हणून रावसाहेब दादांनी हेरलं की या परिसरात कारखाना उभा करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी तो साखर कारखाना उभा केला। आज आपण साखर कारखान्याच्या आसवणीचा प्रकल्प असेल, आता कोजन आपलं अजून चालू व्हायचे, हे सगळे उपपदार्थ निर्मिती आपण केल्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव उद्याच्या भविष्यामध्ये निश्चितपणे देता येणार आहे। 20 वर्षांपूर्वी ओस पडलेला हाच न्हावरा बाग रावसाहेब दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घोडगंगा कारखाना सुरू झाला आणि हा परिसर बदलूनच गेला। आता तेच अशोक पवार हा कारखाना अतिशय उत्तमरित्या चालवत आहेत आणि पुढचे अनेक वर्ष हा कारखाना असाच यशस्वीपणे अविरतपणे सुरू राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो। हा कारखाना केवळ शेतकऱ्यांसाठी चांगला किंवा फायद्याचा ठरला असा नाही, तर या कारखान्यामुळे आजूबाजूला अनेक व्यवसायांची वृद्धी झाली, अनेकांसाठी रोजगार निर्मिती झाली आणि अशामुळे न्हावऱ्याचं पूर्णपणे स्वरूपच बदलून गेलं। माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या घोडगंगा कारखान्याचा स्पेशल रिपोर्ट इथं संपला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। धन्यवाद। सर्वांसाठी सर्व काही फक्त इथेच HK भडगट भव्य AC शोरूम दिवाळी खरेदी महोत्सव। प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट आणि सोबत डिस्काउंट ही। साड्यांमध्ये पैठणी कॅटलॉग साठी देण्या घेण्याच्या बस्त्याच्या साड्या, त्याचबरोबर साड्यांमध्ये मनपसंत व्हरायटीजचा प्रचंड खजिना, तसेच नऊवारी साड्यांमध्येही सर्व प्रकारचे ब्रँडेड मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, कॉलेज तरुणांसाठी खास जीन्स आणि टी-शर्ट मध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न्स, तेही आपल्या बजेटमध्ये। किड्स वेअर मध्ये प्रिन्सेस फ्रॉक्स, वेस्टर्न ड्रेस, सर्व काही वन पीस मध्ये। मुलांसाठी प्रिंटेड शर्ट्स, जीन्स, टी-शर्ट मध्येही भरपूर काही। प्रत्येक विभाग स्वतंत्र, त्यामुळे आपल्या चॉईसला मिळते आणखी चालना आणि आपण ही मनसोक्त खरेदी करू शकता आरामात, तेही आपल्या बजेटनुसार। आमचा पत्ता HK भडगट, पाचकंदील चौक, कापड बाजार, शिरूर। फोन नंबर 021 38 22 24 65। सर्व HK भडगटच्या ग्राहकांना या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्यासाठी यावर्षी अतिशय माफक दरात सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे, रेडीमेड्स, शूटिंग शर्टिंग, साड्या हे अतिशय योग्य किमतीत HK भडगटमध्ये उपलब्ध आहेत। सर्व ग्राहकांनी खरेदीसाठी जरूर यावे। संवाद लाईव्ह TV, आपला विश्वास, आपलं चॅनल।